जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आरोग्य विभागामध्ये लवकरच जाहिरात येणार आहे। ही पदभरती नियमित पदांसाठी असणार आहे। त्याविषयी ही एक अपडेट आलेली आहे, त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य मंत्री जे आहेत आपले प्रकाश आंबेडकर साहेब जे आहेत यांचा काल अकोल्यामध्ये एक पत्रकार परिषद होती, कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अशी माहिती दिली की आरोग्य क्षेत्रामध्ये 5000 जे पद आहेत हे 5000 पद निर्माण होणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो बघा, अकोलामध्ये त्यांचे जे काही बाबी आहेत त्यांनी काय काय बोललेलं आहे त्याच्याविषयी एक पेपर कट आलेला आहे आणि त्याच्यातच त्यांनी असा दावा केलेला आहे की आगामी काळामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये 5000 पदनिर्मिती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे। अकोला जिल्ह्यात शिवसेना संघटनात्मक आवाडा घेण्यासाठी ते आले होते आणि त्या दरम्यान त्यांनी ही माहिती दिलेली आहे। बघा, जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आवश्यक पद मान्यता व प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण केली जाईल। आवश्यक सुधारणांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही। गरीब व गरजू व्यक्तींना स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा तत्पर ठेवण्याचे निर्देश आरोग्य मंत्री यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर आरोग्य मंत्री जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हा अधिकारी कार्यालयात त्यांनी घेतली होती आणि त्यावेळी बाकीचे सगळे आमदार वगैरे सुद्धा तिथं उपस्थित होते, त्याविषयी माहिती सांगितलेली आहे। बघा, महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रामध्ये 5000 पदनिर्मिती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। येत्या महिन्यात याची कारवाई पूर्ण होईल असे देखील सांगितलेले आहे। खूप महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही फोकस करा, तुमच्यासाठी हायलाईट करून ठेवलेला आहे। काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 5000 पदनिर्मिती जी काही प्रक्रिया आहे ती चालू महिन्यामध्ये येत्या चालू महिन्यामध्ये पूर्ण होईल। म्हणजे आता बघा, सप्टेंबर महिना चालू आहे, मिड सप्टेंबर चालू आहे, मला ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात किंवा यांचं कामकाज झालेलं पाहायला मिळू शकतं। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक निवडणुका सुद्धा आहेत, स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, त्याच्यामुळं कदाचित ही जी पदभरती आहे ही पदभरती तुम्हाला निवडणुकीच्या आधी किंवा नंतर मोस्टली तर माझ्या मते निवडणुकीच्या नंतरच पाहायला मिळू शकते। कारण बघा, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आहेत अशी पण एक बातमी आलेली होती, त्याच्यासाठी वेळ लागू शकतो। किंवा त्यामध्ये अजून एक बाब म्हणजे 1 जानेवारी 2026ला TCS IBPS कंपन्यांना जे टेंडर दिलेलं आहे हे संपत आहे आणि पद या ज्या काही भरत्या आहेत, नियमित पदभरत्या आहेत, या पूर्ण ट्रान्सपरंटली व्हाव्यात म्हणून आता या पदभरत्या जे आहेत ते MPSC कडे पण जाणार आहेत। त्यामुळं कदाचित निवडणुकी जाहीर होण्याच्या आधी सुद्धा जाहिरात येऊ शकते, निवडणुकीच्या नंतर एक्झाम घेतली जाऊ शकते किंवा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त बघा, निवडणुकीच्या नंतर जरी म्हणलं तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही जाहिरात जी आहे ती आपल्याला पाहायला मिळू शकते। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागानंतर बघा अजून एक बातमी आहे तुमच्यासाठी, नुकतीच जी चालू आहे आपली DMER ची पदभरती, त्या DMER पदभरतीचं बघा काल 11 तारखेला एक प्रसिद्धीपत्रक सूचना जाहिरात झालेली आहे, ती आहे नॉर्मलायझेशन याविषयी। बघा विद्यार्थी मित्रांनो, नियमच असा आहे की ज्या संवर्गाचे पद एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये घेतलेले आहेत त्यांचे नॉर्मलायझेशन होत असतं आणि त्या संदर्भातच ही माहिती वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो DMER विभाग आहे यांचा प्रसिद्ध झालेला आहे ऑफिशियल वेबसाईटवरती। वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्याच्या अधिपत्याखाली शासकीय दंत महाविद्यालय, शासकीय विद्यालय, रुग्णालय, GMC असतील यांच्यामध्ये 18 सप्टेंबरपासून ते 29 सप्टेंबरपर्यंत एक्झाम घेतली जाणार आहे। हॉल तिकीटसुद्धा उपलब्ध झालेले आहेत। तुम्ही अद्याप हॉल तिकीट डाउनलोड करून घेतलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अवेलेबल आहे। तुम्ही साईटवरती जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या, तुमचं एक्झाम कुठे आलेलं आहे काय नाही सगळ्या गोष्टीचा पहा, सगळं व्यवस्थित बघून घ्या। त्यानंतर बघा, विविध जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये संपन्न होणार आहे, विविध सत्र जे आहेत ते सत्र घेतले जाणार आहेत आणि त्यामुळं
एकपेक्षा जास्त सत्रामध्ये ज्यांचं काही हे पेपर होणार आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि त्यांच्याविषयी त्यांनी इथं माहिती दिलेली आहे. नॉर्मलायझेशनची पद्धत बघा, तुमचं मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड जे आहे त्याचा हा फॉर्म्युला आहे. थोडंसं किचकट बाब आहे ही. त्यामध्ये बघा त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं घेणार आहेत काय नाही. तर यामध्ये जे शिफ्ट आहे, आता फॉर एक्झाम्पल यामध्ये फार्मसिस्टच्या जवळपास माझ्या मते 12 शिफ्टमध्ये पेपर होणार आहे. त्यानंतर समुपदेशकचं जे पद आहे सुप्रिटेंडंटचं, त्यामध्ये सुद्धा 2 ते 3 शिफ्टमध्ये पेपर घेतले जाणार आहेत. लॅब टेक्निशियन्सचे सुद्धा 2 जे सत्र आहेत त्यामध्ये पेपर आहेत. असे 2-4 पद आहेत ज्यांचे वेगवेगळ्या सत्रामध्ये एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यांचं 100% नॉर्मलायझेशन जे आहे ते नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे. नॉर्मलायझेशन कशा पद्धतीनं होतं त्याच्याविषयी सुद्धा माहिती आहे. आरोग्य विभागामध्ये आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं आहे 5,000 भरतीविषयी. त्याविषयी सुद्धा आपण माहिती जी आहे ती या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, सध्या DMER मध्ये तर पदभरती चालूच आहे. DMERची स्टाफ नर्स या पदाची सुद्धा जाहिरात जी आहे ती यायची राहिलेली आहे. स्टाफ नर्सची सुद्धा पदभरती जी आहे ती आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या सुद्धा जाहिराती येत आहेत. तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर आता ठाणे महानगरपालिका जी आहे त्या ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा मुदतवाढ भेटलेली आहे. 17 तारखेपर्यंत तुम्ही त्याचे फॉर्म भरू शकता. त्याची फॉर्म भरायची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही अद्याप फॉर्म भरला नसेल तर तिथंसुद्धा फॉर्म भरा. नियमित पदांसाठी खूप जास्त पदांवर पदभरती आलेली आहे. उर्वरित पदभरत्यासुद्धा येत असतील. महानगरपालिका, नगर परिषद अशा विविध क्षेत्रामध्ये विविध ज्या पदभरत्या आहेत या पदभरत्या प्रसिद्ध होत आहेत. आत्ता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये जो काही 150 दिवसाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रमसुद्धा संपणार आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या विभागामध्ये तलाट्याच्या जवळपास 1700 जागा असतील. पोलीस भरतीसुद्धा आपल्याला पुढच्या महिन्यात पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये 15,000 जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो अशा सरळ सेवेच्या असतील, MPSCच्या असतील, खूप जास्त प्रमाणात जागा निघत आहेत. 2023 नंतर 2025 सुद्धा खूप जास्त भरत्या वॅकन्सीज आणि नोकरीची संधी घेऊन आलेला आहे. त्यामुळे तुम्ही ही संधी गमावू नये. कारण विद्यार्थी मित्रांनो बघा, आता या भरत्या 2023 मध्ये खूप जास्त प्रमाणात झालेल्या आहेत आणि 25 मध्ये सुद्धा होत आहेत. याच्यानंतर कधी एवढ्या जास्त मोठ्या प्रमाणात पदभरती निघेल याची कमी शक्यता आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना एज बार होत आहेत, त्यांचं सुद्धा एक खूप मोठा चान्स आहे. येत्या 1-2 महिन्यामध्ये खूप जास्त जाहिराती पाहायला मिळतील आणि त्या जाहिरातीचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण DMERचं नॉर्मलायझेशन आणि आरोग्य विभागात लवकरच येणाऱ्या 5,000 पदभरतीविषयी या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल, तुमच्यासाठी काहीतरी माहिती महत्त्वाची ठरली असेल तर व्हिडिओला लाईक करा. सगळे PDF नोट्स वगैरे मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो, त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.